स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। कालपासून बुलढाण्यात मोठी तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे। आज देखील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले होते। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे बुलढाण्याच्या संगम चौकात काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता। युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असतानाच पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानजनक उल्लेख करावा या मागणीसह काँग्रेसचे हे आंदोलन शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून उधळण्याचा प्रयत्न झाला। यावेळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। आज आम्ही इथं बुलढाण्यामध्ये गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होतं या पुस्तकाचं वाचन केलं आणि कालच इथले आमदारांनी ज्यांनी प्रशांत आंबेंना धमकी दिली, त्यांची आई बहीण काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशा व्यक्तीला आम्ही निषेध करण्याचा प्रयत्न करत होतो। तर त्यांनी काल असं वाक्य केलं की इथे येऊन कोण पुस्तक वाचते बघतो वाचून देणार नाही। तर आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे शेकडो कार्यकर्ते आज त्यांच्या ऑफिसच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या समोर उभं राहून आम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करत होतो, वाचत होतो। तर त्यांचे काही गुंड आले, त्यांनी मध्ये शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, अंगावर येण्याचा, मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पोलीस नसते तर कदाचित ते काही चुकीचा प्रकार घडला असता। आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा विचार घेऊन पुढे जाणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही या कुठल्या गोष्टीला भीत नाहीये, आरेला कार्य आम्ही देखील करू शकलो असतो। पण आम्हाला एकच सांगायचं आहे की सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची मूर्तिमय डान्साने घालून दिलेला आहे, तो सुसंस्कृतपणा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेऊन जात आहे। आणि त्या आमदाराला एकच उत्तर आम्ही देत इच्छितो की तुमचा पापाचा गडा भरलेला आहे, तुम्ही कोणाला धमकी देता, कोणाकडून काय वसूल करता, सगळ्या गोष्टी जनतेपुढे आलेल्या आहेत आणि बुलढाण्याची जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये घरी बसल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगेन। कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ते काय करतील, 3 गुंडे आले आणि ते 3 गुंडे शिवीगाळ करायला लागले। अहो, या ठिकाणी महाराष्ट्रातील अख्खं युवक काँग्रेस इथं या ठिकाणी जमा झालं आहे, आम्ही त्यांना काय प्रत्युत्तर देणार? त्यांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जे आहे, तुम्ही म्हटलं होतं की आम्ही करू देणार नाही। आमच्या नेत्यांनी युवराजदादा मोरे यांनी महाराष्ट्रातील युवक काँग्रेस या ठिकाणी जमा करून वाचन केलं, हा आमचा विजय आहे आणि छत्रपतींचा केलेला हा आमचा सन्मान आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।